श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1198. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भुशुंडींच्या मुखातून जे हे प्रभू रामचंद्रांचं त्यांनी निर्गुण निराकार रूप जाणलं, त्या रूपाची महती आपण समजून घेत होतो. भगवंत जो या मनबुद्धी कल्पनेच्या पलीकडे आहे, अगुण अदब्र गिरागो तीता सबदरसी अनवद्य अजिता, असा हा भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये देखील निवास करतो. भगवंत निर्गुण निराकार आहे, अनंत गुणांनी संपन्न आहे आणि तो माझ्या हृदयामध्ये वास करतो. जर मी त्याच्या नित्य संगतीमध्ये असेन, जर मला त्याच्या या स्वरूपाची प्रचिती आली असेल, तर त्याच्या अंतरंगात असलेले गुणधर्म हे माझ्या आचरणात यायलाच पाहिजेत. आणि म्हणून आपण काल भगवंताच्या या निर्गुण निराकार रूपामध्ये दडलेल्या सद्गुणांना आपल्या जीवनामध्ये उतरवणं म्हणजे आत्मप्रचिती प्राप्त करणं आहे, अशा पद्धतीचं एक चिंतन बघत होतो. जर तो सच्चिदानंद घन आहे, तर प्रसन्न राहणं, आनंदी राहणं हेच माझ्या दृष्टीने आत्मप्रचिती आहे. जर तो अजन्म आहे, तर मी देखील देहधारी नाही. एखाद्या वस्त्र बदलल्याप्रमाणे मी देखील अशा अनंत देहरूपी वस्त्रांच्या आधारानेच येतोय आणि जातोय. या भूमिकेशी एकरूप होऊन निर्भय होणं हीच आत्मप्रचिती आहे. अशा इच्छारहित, विकाररहित, अविनाशी ब्रह्म असलेल्या भगवंताच्या वेगवेगळ्या गुणधर्मांचं आपण चिंतन बघितलं. आणि मग भुशुंडी मूळ प्रश्नाकडे वळतात की भगवान प्रभू हे भक्तांसाठी हे अयोध्येचं राज्य, अयोध्येचा राजा या रूपाने शरीर धारण करून आले आणि सामान्य मानवाप्रमाणे त्यांनी अनेक परमपावन चरित्र केले. परंतु हे ओळखता येणं हे सामान्य देहबुद्धीच्या जीवांना शक्य होत नाही. आणि त्यामुळंच आम्हाला प्रभू रामचंद्रांच्या या सगुण स्वरूपाची नीट ओळख होऊ शकत नाही. गोस्वामीजी इथून पुढील कथाभाग गाऊ लागतात. असी रघुपती लीला उरगारी, दनुज बिमोहनी जन सुखकारी, जे मति मलिन विषय बस कामी, प्रभु परमोह धरहि इमि स्वामी, नयन दोष जा कह जब होई, पीत बरन ससी कहूँ कह सोई, जब जेहि दिसी भ्रम होई खगेसा, सो कह पश्चिम उयऊ दिनेसा, नौकारूढ़ चलत जग देखा, अचल मोह बस आपु ही लेखा, बालक भ्रमहीन भ्रमही गृहादि, कहहि परस्पर मिथ्याबादी, हरि विषयिक अस मोह विहंगा, सपने हु नहीं अज्ञान प्रसंगा, माया बस मति मंद अभागी, हृदय जमनी का बहुविधि लागी,
ते सठ हठ बस संशय करही, निज ज्ञान राम पर धरही। काम क्रोध मद लोभ रत गृहासक्त दुखरू, ते किमि जानहि रघुपति मूढ़ परे तमकू। निर्गुण रूप सुलभ अति, सगुण जान नहीं कोई। सुगम गम नाना चरित, सुनि मुनि मन भ्रम होई। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, आजचा समाज त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानामुळे बुद्धीमध्ये भेद निर्माण करणारा झालेला आहे. कुठलीही जरी आपण साधी गोष्ट घेतली तरी त्यामध्ये मतमतांतरांचा एवढा प्रचंड प्रवाह असतो की बऱ्याचदा सामान्य जीव भुलून जातो की नेमकं यामधलं खरं काय मानायचं, सत्य काय मानायचं. छोट्यातली छोटी गोष्ट असो किंवा इतिहासातला एखादा प्रसंग असो, प्रत्येकाचं मत हे वेगळं असतं. त्यामध्ये गैर काही नाही, परंतु बऱ्याचदा आपल्या जुन्या काळच्या गोष्टी जेव्हा डोळ्यासमोर येतात तेव्हा लक्षात येतं की घरामध्ये कोणीतरी एखादा ज्येष्ठ असायचा, घराला तो दिशा देत राहायचा आणि तो सांगेल त्याप्रमाणे सगळे जण आपलं आचरण करत असायचे. काहीच कमी पडलं नाही त्याही लोकांना. परंतु आज प्रत्येकाला या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, ते योग्य देखील आहे. परंतु यामध्ये आम्ही एक फार मोठी गोष्ट गमावून बसलो की नेमकं सत्य मानायचं कोणाला, कुठली दिशा आपल्या जीवनाची कल्याणकारी आहे हे समजायचं कसं. आणि प्रपंचातल्या गोष्टी तर ठीक आहेत, मनुष्य अनुभवातून शिकतो, त्याला आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती बसलेली ठेच योग्य रस्त्यावरती घेऊन येते आणि तो आपलं जीवन काही ना काही मार्गाने तरी होईना पूर्ण करतो. परंतु जो हा पारलौकिक प्रांत आहे, तिथं होणाऱ्या मतभेदांना, तिथं असणाऱ्या या बुद्धिवादी मंडळींना कसं रोखायचं हा खरा प्रश्न आहे. ज्या भगवंताचं आपण वर्णन गेल्या दोह्यामध्ये ऐकलं की कोण आहे राम, प्रकृती पार प्रभू सब उरबासी, ब्रह्म निरीह बिरज अविनाशी. प्रकृतीहुनी अतीत, सर्व समर्थ, सदा सर्वदा सर्वांच्या हृदयात निवास करणारा, इच्छा रहित, विकार रहित असा हा राम. इथे इतिहासामध्ये देखील अनेक पुरावे आपल्याला मिळतात, परंतु अनेकदा समर्थ आणि शिवबावरती देखील लोक मनाला येईल तशा टिप्पण्या करत असतात. अशा इतिहासाच्या साक्षींना देखील जेव्हा हे मानवी बुद्धी मानायला तयार होत नाही, मग इकडं तर बुद्धीच्या पलीकडं असलेला, सदा सर्वदा सर्वांच्या हृदयामध्ये निवास करणारा राम, त्याचं अस्तित्व कसं सिद्ध करायचं, मोठा गहन प्रश्न आहे सज्जनो. मनुष्याच्या श्रद्धेला सगळ्यात मोठा अडथळा आहे त्याची ही देहबुद्धी. कारण बुद्धी ही आत्म्याला अत्यंत संलग्न आहे, परंतु अशी बुद्धी जेव्हा देहाला संलग्न होते तेव्हा स्वाभाविकपणे आत्मस्वरूप विसरून जाते. या बुद्धीचं काम आहे निश्चय करणं, परंतु समर्थ म्हणतात त्याप्रमाणे देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, अशी आमची अवस्था आहे. आमच्या या बुद्धीने मी म्हणजे देह या भूमिकेला स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळं या देहबुद्धीच्या अनुभवाला जे येतं तेवढं सत्य आणि त्याच्या पलीकडे जे काही आहे त्या सगळ्या कल्पना, असा मानवी विचारांचा प्रवाह आहे.
आणि त्यामुळे स्वाभाविकच जो प्रभू रामचंद्र हा बुद्धीला परे आहे, प्रकृतीला परे आहे, विचारांना, मनाला, या सर्वांच्या जो परे आहे, तो मानवी बुद्धीच्या अनुभवाला एवढ्या सहजतेने येऊ शकत नाही. मी एवढ्या सहजतेने म्हटलं येऊ शकत नाही असा माझा दावा नाही, कारण राम हा स्वतंत्र आहे. तो कोणासाठी काय कार्य करेल हे आपण सांगू शकत नाही. जो नृसिंहाच्या रूपामध्ये एका खांबामधून प्रकटू शकतो, त्याला काय अशक्य आहे? मानवी बुद्धीला जेव्हा तो तर्काच्या आधारावरती भगवंताचं विश्लेषण करू लागतो, तेव्हा भगवंत देखील आपल्या निजधामामध्ये वैकुंठामध्ये पहुडलेला असतो. तो म्हणतो तुम्ही लढा, तुमच्या बुद्धीच्या या कक्षा जेवढ्या तुम्हाला रुंदवायच्या आहेत तेवढ्या रुंद करा. जसं ते बेडकीचं पिल्लू आपल्या आईला सांगतं आणि आई पोट फुगवत नेते, त्याप्रमाणे हे मानवी बुद्धीला देखील भगवंत शोधण्यासाठी तर्कवाद करावा लागतो. आपण बघितलं ना, काही वर्षांपूर्वी, कदाचित एका दशकापूर्वी, त्या बिग बँग थेअरीसाठी त्या स्वित्झर्लंडच्या शास्त्रज्ञांनी केवढा मोठा प्रपंच मांडला. या विश्व उत्पत्तीची कशी सुरुवात झाली असेल यासाठी प्रचंड प्रकाश वेगाने अणू फिरवण्यात आले आणि एकमेकांवरती ते धडकवण्यात आले. त्यावेळेला त्या सगळ्या प्रक्रियेतून या विश्व उत्पत्तीच्या निष्कर्षापर्यंत त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामधला जो शेवटचा गॉड पार्टिकल होता, ज्याचं विघटन होऊ शकलं नाही, तिथं मात्र यांची बुद्धी स्तब्ध झाली. काय उत्तर द्यायचं काही कळेना. सज्जनो, अशा रीतीने तर्काच्या आधारावरती मनुष्य भगवंताचा देखील शोध घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु भगवंत हा कधीच तर्काने कळू शकत नाही. म्हणून श्री महाराज म्हणतात की चिकित्सा करावी ती देखील मर्यादेपर्यंत करावी. कुठल्या तरी एखाद्या समर्थ सद्गुरूचे पाय धरावेत आणि तो सांगतोय ना, त्याच्या अनुभवाला आलंय ना, ते योग्य आहे हे जाणून आपण आपल्या सगळ्या या समस्त तर्कांना तिलांजली द्यावी. महाराज म्हणतात ना की तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या, मी तो रामाच्या हातामध्ये नेऊन देतो. आपला विषय संपला. आपण पोस्टाच्या पेटीमध्ये पत्र टाकतो तेव्हा काही पोस्ट ऑफिसमध्ये दररोज जाऊन विचारतो का की ते पत्र पोचलं का हो तिकडं? तुम्ही पेटीमध्ये पत्र टाकलं याचा अर्थ योग्य वेळेला ते पत्र एक दिवस इकडं तिकडं ज्याच्या नावाने तुम्ही लिहिलं त्याच्यापर्यंत ते पोहोचणारच, हा विश्वास आहे ना. महाराज म्हणतात की तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या. माझ्यासारखा बुद्धिजीवी लगेच म्हणतो की मी देतो हात, पण तो राम आहे तरी कोण? कुठं राहतो तो? कसा दिसतो? त्याचं रूप काय आहे? महाराज म्हणतात ते तुला योग्य वेळेला सगळं कळेल. आत्ता तुझं काम आहे ते तू करणार आहेस का? आणि बऱ्याचदा सज्जनो, आपल्या असा प्रसंग आला की आपला हात आपल्या खिशामध्ये जातो. राहू दे म्हणतो महाराज, ठीक आहे. आम्ही अशा देहबुद्धीच्या आधाराने ना संतांनी सांगितलेल्या मार्गावरती विश्वास ठेवू शकतो आणि आपल्या स्वतःच्या बुद्धीची ओढाताण करत भगवंताला या अतिशय संकुचित बुद्धीच्या कक्षेमध्ये आणण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि हे सगळं फसलं की आम्ही एकच म्हणतो, काही देवबीव नाही बाबा, हे सगळं मांडलेलं थोतांड आहे. होय की नाही? सज्जनो, या मतप्रवाहांच्या गलक्यामध्ये काय होतं ना की ही आस्तिक आणि नास्तिक या दोन विचारधारा आहेत. त्याच्यामध्ये अनेकदा सामान्य मनुष्य हा आपल्या निष्ठेला घालवून बसतो, कारण आस्तिक मनुष्य देखील बुद्धीच्या आधाराने भगवंत सिद्ध करू शकत नाही आणि नास्तिक मनुष्य भगवंताच्या अस्तित्वाला बुद्धीच्या आधारावरती नाकारू देखील शकत नाही. कारण या समस्त विश्वामध्ये ही ऊर्जा चालू कुठून आहे, कुठून येते, याचं उत्तर नास्तिक मन देखील देऊ शकत नाहीये. पूज्य बाबा आपल्या प्रवचनामध्ये नेहमी म्हणायचे की आम्ही सगळे मंडळी श्रद्धा दरिद्री झालेलो आहोत. भगवंताचं अस्तित्व आहे हे संतांनी जाणलं, संतांच्या ते अनुभवाला आलं, परंतु आज ते माझ्या अनुभवाला येत नाही. मी त्याच्यासाठी लागणारी साधना, गुरुकृपा संपादन करायला तयार नाही आणि मी मात्र थेट
माझा निष्कर्ष काढायला मोकळा झालेलो आहे, अशा पद्धतीने त्या भगवंताचं दर्शन होणार तरी कसं? त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की असी रघुपती लीला उरगारी, दनुज विमोहनी जन सुखकारी. हे गरुडजी, ही प्रभू रामचंद्रांची अद्भुत लीला आहे. सगळ्यांमध्ये वास करतात, सगळ्यांच्या अत्यंत निकट आहेत. बघा, रामायणात अरण्यकांडात तो प्रसंग मी सांगत असतो की प्रभू रामचंद्रांची पाठ कोणालाच दिसली नाही. प्रभू रामचंद्र सगळ्यांकडे तोंड करून बसलेले आहेत. हे कसं शक्य आहे? कारण प्रभू रामचंद्र जे ब्रह्मस्वरूप आहे त्याची पाठ कोणीच बघू शकत नाही. कारण ब्रह्म हे नित्य तुम्हाला सन्मुख आहे, तुमच्या अत्यंत निकट आहे. तुम्ही जेवढी डोळ्याची पापणी आपल्या जवळ आणून त्या पापणीला पाहू शकता, त्याही पेक्षा कित्येक पटीने ते आत्मस्वरूप तुमच्या जवळ आहे. इतकं जवळ असूनही आणि त्याचबरोबर समस्त ब्रह्मांडामध्ये भरून उरून व्यापून त्याच्या पलीकडे गेलेलं असूनही अजूनही ब्रह्मस्वरूपाची मात्र आम्हाला कल्पना येत नाही. काय कारण असेल बरं? सज्जनो, याचं कारण देखील रामायणच आम्हाला सांगतं. बालकांडामधला प्रसंग आठवा, जेव्हा प्रभू रामचंद्र राजा जनकाच्या विनंतीप्रमाणे या धनुष्य यज्ञ प्रशाळेमध्ये आलेले आहेत. सुंदर पिवळ्या रंगाच्या टोप्या घातलेले राम आणि लक्ष्मण, धनुष्य आहे, त्यामध्ये सुंदर या टोप्यांमध्ये फुलं रोवलेली आहेत, पीत वस्त्र आहे, गळामध्ये सुंदर हार आहेत, दागिने आहेत. असं हे विलोभनीय प्रभू रामचंद्रांचं रूप त्या धनुष्य यज्ञ शाळेमध्ये येतं आणि सगळ्यांच्या नजरा प्रभू रामचंद्रांवरती खेळतात. आणि त्या प्रभू रामचंद्रांच्या एकाच रूपाला पाहत असताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये वेगवेगळे भाव निर्माण होतात. आठवतोय आपल्याला हा कथा प्रसंग? स्त्रियांना तो मुलांप्रमाणे वाटला, युवतींना तो आपल्या सख्याप्रमाणे वाटला, पंडितांना तो चतुर्भुज भगवंत वाटला, बाल गोपाळांना तो आपला सखा वाटला, भक्तांना आपला तो भगवंत वाटला, राक्षसांना तो काळ रूपाने दिसला. गोस्वामीजींनी सुंदर लिहून ठेवले, जिनके रही भावना जैसी, प्रभु मूर्ती तिन्ह देखी तैसी. ज्याच्या हृदयामध्ये जो जसा भाव होता त्याप्रमाणे रामाचं दर्शन त्यांना झालेलं आहे. मग या प्रभू रामचंद्रांच्या विषयी जे प्रत्येकाचं मत आहे ते जणू काही त्याच्या चित्त प्रवृत्तीचंच प्रगटीकरण आहे. जे मती मलिन विषय बस कामी, प्रभु पर मोह धरई इमी स्वामी. ज्या माणसांची बुद्धी मलिन आहे, मलिन बुद्धी याचा अर्थ जी केवळ या देहाच्या स्वार्थासाठी काम करते, संकुचित विचारधारा आहे, जी नित्य आपल्या या देहाचं सुख कसं प्राप्त करायचं यासाठी विषयाधीन आहे, आणि जे या देहाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कामी आहेत, अशा पद्धतीने ज्यांच्या बुद्धीवरती या असलेल्या मायेचा समस्त अंमल झालेला आहे, अशा व्यक्तींना प्रभू रामचंद्रांचं हे निर्गुण निराकार रूप कळणं केवळ अशक्य आहे. मग जेव्हा जेव्हा कधी भगवंताच्या विषयी चर्चा निघेल, जेव्हा जेव्हा कधी त्यांना आपलं स्वतःचं मत प्रगट करण्याची वेळ येईल, ते प्रभू रामचंद्रांवरती असाच मोहाच्या आधाराने आरोप करतात. बघा, आता इतके वर्ष होऊन गेले, परंतु रामावरती आरोप करणाऱ्यांची संख्या काही कमी आहे का? कमी आहे का? त्याच्या भक्तांवरती आरोप करणाऱ्यांची संख्या काही कमी आहे का? आजही म्हटलं जातं की राम म्हणजे अगदी टिपिकल पुरुषवादी संस्कृतीचं निदर्शक आहे, जो आपल्या पत्नीला केवळ कुठल्या तरी व्यक्तीच्या सांगण्यावरून सोडून देतो. रामाने सीतेची अग्निपरीक्षा घेतली, स्वतःच्या अग्निपरीक्षेचं काय? या सगळ्या गोष्टी जी व्यक्ती बोलते आणि त्याला असं वाटतं की आपण किती सुशिक्षित आहोत, सुविद्य आहोत, गोस्वामीजी म्हणतात तुमच्या या विद्येला काडी मोलाची देखील किंमत नाही. कारण तुमच्या मनामध्ये असलेली मलिनताच
तुम्ही या अनुषंगाने प्रगट करताय. ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याचं चित्त स्वच्छ आहे, त्याला दगडाच्या मूर्तीमध्ये देखील भगवंत दिसतो. आणि ज्याचं मन मलिन आहे त्याच्या समोर प्रत्यक्ष भगवंत येऊन जरी उभा राहिला तरी त्याला तो माणूसच वाटतो. हा सगळा खेळ परसेप्शनचा आहे. तुम्ही कुठल्या भूमिकेतून या प्रभू रामचंद्रांच्याकडे पाहताय आणि ती भूमिका ठरवण्याचा अधिकार तुमच्या बुद्धीला नाही. जे सगळे तुमचे पूर्वसंस्कार तुम्ही तुमच्या चित्तामध्ये कोंबून ठेवलेले आहेत, त्या चित्तरूपी असलेल्या संस्कारांच्या प्रमाणेच तुम्हाला भगवंताच्या विषयी संकल्पना मनामध्ये येत असते. त्यामुळे सज्जनो, श्री महाराज म्हणतात की भगवंत समस्त सृष्टीमध्ये भरलेला आहे. तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती दोषारोपण करता, एखाद्या व्यक्तीची सतत निंदा करत राहता, काय होतं अशाने? ती व्यक्ती तर तुमच्यापासून लांब आहे, परंतु जो खरा परमार्थिक आहे त्याला एवढंच कळतं की बोलणाऱ्याच्या चित्तामध्ये अजूनही बरेच दोष बाकी आहेत. तो आपल्या या जणू काही चित्ताला रिकाम करण्यासाठी आपलं माध्यम निवडतोय की काय? बघा, जुन्या काळामध्ये राक्षस असायचे, आपण ऐकून आहोत. महाकाय, काळे कभिन्न, मोठे मोठे दात. परंतु सज्जनो, असे राक्षस शोधण्याची गरज नाही. जसं डायनासोरस होऊन गेला असं म्हटलं जातं, त्याचे अजूनही अस्थीचे काही अवशेष मिळतात या पृथ्वीवरती, परंतु तो जसा होऊन गेला, परंतु आजही त्याच्यासारखे हिंस्त्र इतर श्वापद आहेतच. त्याप्रमाणे राक्षस होऊन गेले, परंतु राक्षस संपले नाहीत. कारण आजही या मनाची मलिनता ज्याची आहे, जो विषयाधीन आहे, जो देहाच्या सुखासाठी कामी आहे, असे अनंत राक्षस आपल्या अवतीभोवती फिरत असतात. आणि जसं राक्षसांना हनुमंत कळाला नाही, जसा राक्षसांना राम कळाला नाही, त्याच पद्धतीने आजही हे राक्षस अशाच पद्धतीने बरळत असतात. काही वर्षापूर्वी त्या रामसेतूला तोडण्याचा घाट घालण्यात आला होता आणि त्याच्या विरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया झाली. न्यायालयामध्ये सरकारला त्यावेळच्या विद्यमान न्यायालयाने प्रतिज्ञापत्रक मागितलं, तर त्यामध्ये त्या सरकारच्या कडून जे कोणी मंत्री महोदय किंवा वकील होते त्यांनी त्या प्रतिज्ञापत्रकावरती लिहून दिलं की राम ही कुठलीही वास्तविकता नाही, राम ही कवी कल्पना आहे, त्यामुळे असा कुठलाही रामसेतू अस्तित्वात नाही. जेव्हा असं म्हटलं जातं, मग याचा अर्थ त्या विधानातून आपण केवळ एवढाच काढायचा की हे पत्र नाही, तर याने आपल्या चित्ताला जणू काही कागदावरती उतरवलंय, कारण की ती त्याची भावना आहे. अशा या भावनेच्या आधाराने तुम्ही भगवंताला कितीही प्रकारे मलिन करायचा प्रयत्न करा, भगवंत या सगळ्या गोष्टींकडे स्मित हास्य रूपाने पाहत असतो. बघा, संतांना कोणी निंदा, कोणी वंदा. संत आपल्या आत्मसुखामध्ये तल्लीन असतात, प्रसन्नतेमध्ये तल्लीन असतात. कधी कधी समर्थांना विचारावं असं वाटतं की समर्थ, त्याही वेळेला तुम्ही या महत् कार्यामध्ये अनेक प्रकाराने विषप्राशन केलं आणि आजही 500 वर्षानंतर समाज तुमच्या या कार्याची उतराई होण्याच्या ऐवजी तुम्हाला अशाच पद्धतीने हलाहल देतोय. समर्थांचं केवळ गोड स्मित हास्य डोळ्यासमोर येतं. त्यांचे ते अतिशय टपोरे सुंदर चमकणारे डोळे समोर येतात. कपाळावरचं आवाळू डोळ्यासमोर येतं. सुंदर समर्थांच्या जटा डोळ्यासमोर येतात आणि त्या स्मित हास्यामधून केवळ एकच अंतर्भाव प्रगटतो की बाळा, सूर्यावरती किती जरी थुंकलं तरी सूर्यावरती काय परिणाम होणार त्याचा? आम्ही आलो, आमचं कार्य केलं, आम्ही निघून गेलो. आम्ही इतिहासासाठी कार्य करत नाही. मागं हरलेल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या कर्माची असलेल्या संस्कारांची ही परतावा द्यावाच लागतो आणि त्यामुळं या अशा गोष्टी समाजामध्ये होत राहणार.
खरोखर केवढा मोठा विचार आहे. आणि त्यामुळं सज्जनो, श्री महाराज देखील अभंगामध्ये हेच रामाला आळवतात की रामा शुद्ध करी मती रामराय. अरे माझी रामा शुद्ध कर रे मती, किती मलिन झालोय मी. बघा केवढा मोठा विरोधाभास आहे. आज आम्ही मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये जातो, मोठी मोठी पुस्तकं वाचतो. बाह्यांगाने आम्ही स्वतःला अत्यंत सुशोभित ठेवण्याचा प्रयत्न करतो, परंतु अंतरंगाच्या मलिनतेला मात्र आम्ही कधीच साफ करण्याचा प्रयत्न करत नाही. किंबहुना ही मलिनता हे आजच्या काळातले एक विभूषण झाल्यासारखं आम्ही या अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली लोकांवरती लादायचा प्रयत्न करतो. सामान्यांच्या श्रद्धेशी खेळ करतो. जो भगवंत तर्काच्या आधाराने कधीच सिद्ध करता येऊ शकत नाही. सामान्य भाविक मनुष्य त्याला आपल्या प्रपंचामध्ये असलेल्या अनुकूलतेच्या आधाराने भगवंताचं अस्तित्व सांगायला गेला तर त्याच्यावरती छद्मीप्रमाणे हसणारे हे आजच्या काळातला बुद्धिवादी समाज आहे. कोण सांगणार रामाचं अस्तित्व? कसं सांगायचं रामाचं अस्तित्व? फार मोठा गहन प्रश्न आहे सज्जनो. आणि त्यामुळं आत्ताचा काळ आणि याच्याही पुढे येणारा हा अनंत काळ हा असाच गढूळ राहणार आहे. आम्हाला एकच गोष्ट करता येऊ शकेल, जिनके रही भावना जैसी प्रभु मूर्ती तिन देखी तैसी, या सूत्राप्रमाणे काम करत राहायचं. आणि मग आपल्या स्वतःमध्ये उतरायचं, विचार करायचा की मला तरी माझा राम आवडतो का? माझा तरी राम माझ्या हृदय मंदिरामध्ये आहे याची मला खात्री आहे का? माझ्या रामावरती माझा विश्वास आहे का? माझ्या रामाच्या अस्तित्वावरती मी निशंक आहे का? आणि कुठं जरी तसूभर देखील संशयाची पाल चुकचुकत असेल तर तिथं आपल्याला गुरुकृपेच्या आधाराने, साधनेच्या आधाराने आपल्या चित्ताची ही मलिनता काढून टाकत राहिली पाहिजे. हे चित्तरूपी दर्पण श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. माझ्या मनाला मी स्वच्छ करत राहिलं पाहिजे. आपण म्हणाला हो मनाला तर स्वच्छ करतोच आम्ही, परंतु हे काय करायचं? या समाजामधून हे एवढे आघात होत असतात. श्री महाराजांना देखील एकाने विचारलं ना की महाराज आम्ही ऐकलंय की रामायणामध्ये कौसल्याचा राम, एका रामायणात ऐकले की सुमित्रेचा लक्ष्मण आणि कैकईचा भरत शत्रुघ्न, तर तुलसी रामायण याच्या उलट सांगतं. नेमकं रामायणात खरं काय? महाराज फक्त हसून म्हणायचे, आज नामस्मरणाला काही अडचण आहे का ह्याच्यामुळं? नाही ना. सज्जनो, मी तोच प्रश्न आजच्या काळानुसार जेव्हा स्वतःला विचारतो की हे सो कॉल्ड सोशल मीडिया, हे न्यूज चॅनल, ही वर्तमानपत्र, हे खरंच माझ्या जीवनामध्ये मला काही मार्गदर्शन करतात का हो? जर मी ते वाचले नाही तर माझं काही अडणार आहे का? नाही बघितलं तर त्याच्यामुळे माझी काही उद्या नोकरी जाणार आहे का? किंवा माझ्यावर कोणी हसणार आहे का? श्री महाराज कसे वर्तमानपत्र वाचायचे तसं वाचावा. महाराज वर्तमानपत्र आले की कोणाला तरी म्हणायचे, काय ठळक बातम्या जरा सांगा. लोक तासन तास तीच वर्तमानपत्राची पानं मागं पुढं करून छोट्यातली छोटी गोष्ट वाचत असतात. न्यूज चॅनलची बटणं दाबून दाबून बोटं दुखायला लागतात तरी देखील टीव्ही सुटत नाही. सोशल मीडियावरचे तेच क्लिप्स, त्याच बातम्या आपण चरविचरण करून राहून मनामध्ये घेतो आणि म्हणतो डोकं भंजाळून जायला लागलं बाबा हे सगळं ऐकून. अरे पण हे कोणी करून घेतलं? तेव्हा सज्जनो, आपल्या स्वतःच्या आनंदामध्ये राहता येणं हाच खरा आजच्या काळातला पुरुषार्थ आहे. श्री महाराज म्हणतात ना की आत्मसुखा माझी डोला, एक वेळ राम बोला. अज्ञानामध्ये सुख आहे असं आपल्याकडे म्हटलं जातं. त्याप्रमाणे आजच्या या कलियुगाचं ज्ञान घेण्यापेक्षा, लोकांची मतमतांतर आतमध्ये घेऊन आपल्या हृदयातल्या रामाच्या विषयी साशंकता निर्माण करण्यापेक्षा आपण आपल्या आनंदात राहायला का नको शिकायला? ज्याच्यावरती माझा विश्वास आहे, जे माझ्या गुरूंनी अनुभवलेलं आहे, जे मला अत्यंत मनापासून सांगतात की बाळा तू नाम घे, मी तुझा हात रामाच्या हातात नेऊन देतो. हा जर त्यांनी आपल्याला एवढा मोठा दृढ विश्वास दिलाय
तर मग आपण त्याप्रमाणे नको का वागायला? अशा रीतीने सज्जनो, या असलेल्या बुद्धिभेदापासून आपण आपल्या स्वतःला दूर ठेवू शकतो. याच दोह्यातल्या इतर चौपायांचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.